पोलीस जबाबावर साक्षीदारांची सही का नसते आणि याचा उपयोग करून तपास अधिकारी आरोपीला कसे वाचवतो? खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हा बारकावा नक्कीच माहीत असला पाहिजे. समजा एखाद्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलीस एका महत्त्वाच्या साक्षीदाराचा जबाब नोंदवून घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का की कायद्यानुसार पोलीस त्या साक्षीदाराच्या जबाबावर त्याची स्वाक्षरी म्हणजे सही घेत नाहीत. अनेकदा तर असं घडतं की तपास अधिकारी साक्षीदाराला न सांगताच त्याच्या नावावर भलताच जबाब लिहून ठेवतात आणि कधीकधी भ्रष्टाचारातून थेट आरोपीच्या फायद्याचा जबाब नोंदवला जातो. पण जेव्हा ही केस कोर्टात जाते आणि तो साक्षीदार कोर्टात येऊन न्यायाधीशांसमोर शपथेवर सत्य साक्ष देतो, तेव्हा नक्की काय होतं? कोर्ट पोलिसांचा जबाब ग्राह्य धरतं की कोर्टातील साक्ष? पोलिसांच्या या सावळ्या गोंधळाचा फायदा थेट आरोपीला कसा मिळतो आणि या व्यवस्थेत बदल करण्यासाठी काय करायला हवं, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज आपण अगदी सोप्या भाषेत चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती प्रत्येक नागरिकाला माहीत असणे गरजेचे आहे. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रथम आपण हे जाणून घेऊयात की पोलीस साक्षीदाराच्या जबाबावर सही का घेत नाहीत. पूर्वीचा कायदा म्हणजे CRPC आणि आत्ताचा नवीन कायदा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2024 च्या नियमानुसार पोलिसांसमोर दिलेल्या जबाबावर साक्षीदाराची स्वाक्षरी घेतली जात नाही आणि ती बंधनकारकही नाही. यामागे एक खूप मोठं कायदेशीर कारण आहे. आपल्या न्यायव्यवस्थेचं असं मानणं आहे की पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या धाकाखाली सामान्य नागरिक दबावाखाली असू शकतो. जर जबाबावर स्वाक्षरी बंधनकारक केली तर पोलीस कोठडीत कोणालाही धमकावून किंवा मारहाण करून स्वतःच्या मर्जीनुसार खोट्या जबाबावर सह्या घेऊ शकतात. निरपराध लोकांना अडकवणं सोपं होईल. म्हणूनच पोलिसांसमोरच्या जबाबावर सही न घेण्याचा नियम कायद्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रश्न पडणं साहजिक आहे की केस कोर्टात पोचली, मग कोर्ट नक्की कोणावर विश्वास ठेवणार? पोलिसांच्या कागदावर की कोर्टात उभ्या राहिलेल्या साक्षीदारावर? याचं स्पष्ट उत्तर आहे, कोर्टात न्यायाधीशांसमोर दिलेली साक्ष ही सर्वोच्च आणि खरी साक्ष मानली जाते. कायद्याच्या भाषेत याला सबस्टेंटिव्ह एव्हिडन्स म्हणतात. कारण कोर्टात साक्षीदार शपथेवर बोलतो, तिथे त्याची मुख्य तपासणी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपीच्या वकिलाला त्या साक्षीदाराची उलट तपासणी, क्रॉस एक्झामिनेशन करण्याची पूर्ण संधी मिळते. या उलट पोलिसांनी लिहिलेला जबाब, BNS कलम 161चा जबाब, हा स्वतंत्र पुरावा म्हणून कोर्टात कधीही ग्राह्य धरला जात नाही. केवळ पोलिसांसमोर कोणी काही बोललं म्हणून कोर्ट आरोपीला शिक्षा देऊ शकत नाही. पोलिसांच्या जबाबाचा वापर कोर्टात फक्त 2च गोष्टीसाठी होतो. एक म्हणजे पुष्टीकरणासाठी आणि दुसरं म्हणजे विरोधाभास दाखवण्यासाठी. आता येऊया आपल्या मुख्य आणि मूळ मुद्द्यावर, सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. जर तपास अधिकाऱ्याने आयोने साक्षीदाराला न सांगता त्याचा चुकीचा जबाब नोंदवला असेल किंवा जाणीवपूर्वक तो जबाब आरोपीच्या बाजूने लिहिला असेल आणि साक्षीदाराने कोर्टात येऊन मात्र सत्य बाजू मांडली, तर काय होतं? याचा आरोपीला फायदा होतो का? हो, याचा आरोपीला 100% फायदा होऊ शकतो. आणि तो कसा, हे समजून घ्या. पहिली गोष्ट, साक्षीदाराची विश्वासार्हता संपते. आरोपीचा वकील कोर्टात पोलिसांचा तो जबाब दाखवून युक्तिवाद करतो की हा साक्षीदार पोलिसांकडे वेगळं बोलला आणि कोर्टात वेगळंच सांगतोय. तो व्यक्ती आपली बाजू बदलतोय. त्याच्या साक्षीवर कोर्टाने विश्वास का ठेवावा? दुसरी गोष्ट, तपास अधिकाऱ्याची चूक. जर साक्षीदाराने कोर्टात सांगितलं की पोलिसांनी मला न सांगता हा चुकीचा जबाब लिहिला आहे, तर पोलीस आणि साक्षीदार एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. तपास प्रक्रियेत संशय निर्माण होतो. तिसरी गोष्ट, संशयाचा फायदा. आपल्या कायद्याचा सुवर्ण नियम आहे की गुन्ह्याचा तपास आणि पुराव्यामध्ये जर थोडा जरी संशय असेल तर त्याचा थेट फायदा आरोपीला दिला जातो. थोडक्यात काय, जरी साक्षीदार कोर्टात 100% खरं बोलत असला तरी पोलिसांनी आधीच कागदपत्रामध्ये केलेल्या घोळामुळे
केसमध्ये एक मोठा कायदेशीर लूप होल तयार होतो, ज्याचा गैरफायदा घेऊन आरोपी निर्दोष सुटू शकतो. मग यावर उपाय काय? अनेक लोकांना वाटतं की कायद्यात बदल करून स्वाक्षरी सक्तीची केली पाहिजे, पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे कागदावर स्वाक्षरी घेण्याचे पोलिसांचे अधिकार वाढतील आणि गैरवापर होऊ शकेल. मग मधला मार्ग काय? नवीन कायदा म्हणजेच BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2024मध्ये यावर एक आधुनिक उपाय आणला गेला आहे. उपाय नंबर 1, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग डिजिटल स्वाक्षरी. आता नवीन कायद्यानुसार पोलिसांना साक्षीदाराचा जबाब नोंदवताना त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची परवानगी आणि प्रोत्साहन दिले आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे पोलिसांना स्वतःच्या मनाने जबाब लिहिता येत नाही आणि साक्षीदार काय बोलला याचा थेट पुरावा कोर्टासमोर राहतो. ही एक प्रकारची डिजिटल स्वाक्षरीच आहे. उपाय नंबर 2, मॅजिस्ट्रेट समोर जबाब कलम 183 BNSS अंतर्गत. जर केस खूप गंभीर असेल तर पोलीस साक्षीदाराला थेट कोर्टात न्यायाधीशांसमोरच नेऊन जबाब नोंदवतात, जिथे त्याची स्वाक्षरी घेतली जाते आणि तो जबाब अंतिम मानला जातो. भविष्यात जर आपल्याला ही व्यवस्था अधिक मजबूत करायची असेल तर सर्व प्रकारच्या पोलीस जबाबांचे सक्तीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे या डिजिटल तंत्रज्ञानाचा आग्रह आपण धरला पाहिजे. यासाठी विधी आयोगाकडे म्हणजे लॉ कमिशन किंवा जनहित याचिकेद्वारे मागणी केली जाऊ शकते. आज आपण पाहिलं की कायद्यातील बारकावे आणि पोलिसांच्या एका चुकीमुळे किंवा गैरव्यवहारामुळे गुन्हेगार कसे सुटू शकतात. कायदा माहीत असणे हाच आपला सर्वात मोठा बचाव आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि पोलिसांच्या जबाब नोंदवण्याच्या या पद्धतीत काय बदल व्हायला हवेत असं तुम्हाला वाटतं, मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका. कायद्याने वागा, सन्मानाने जगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.